हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. आज आपण पाहणार आहोत क्लास 8 सब्जेक्ट इंग्लिश पोएम 3.3 ट्रूथ या पोएममधील मार्जिन क्वेश्चन्स आणि इंग्लिश वर्कशॉप. चला तर मग सुरुवात करूयात. मार्जिन क्वेश्चनमध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, वेअर डू पेनफुल वर्ड्स लिव्ह देअर स्कार्स. जे काही वेदनादायी शब्द आहेत ते आपल्या खुणा कोठे सोडतात? आन्सर, पेनफुल वर्ड्स लिव्ह देअर स्कार्स ऑन माइंड अँड हार्ट. सेकंड क्वेश्चन, व्हॉट आर वर्ड्स कम्पेअर टू इन द फर्स्ट टू स्टांजाज. कवितेच्या पहिल्या दोन कडव्यामध्ये वर्ड्स शब्द हे कशासोबत कम्पेअर करण्यात आलेले आहेत? आन्सर, द वर्ड्स आर कम्पेअर्ड विथ स्लॅन्ट अँड कर्व्ड स्वॉर्ड. सेकंड, द वर्ड्स आर कम्पेअर्ड टू घोस्ट्स दॅट हॉन्ट. नाव विल मूव ऑन टू इंग्लिश वर्कशॉप. फर्स्ट ॲक्टिव्हिटी, रीड द पोएम अलाउड अँड रिसाइट इट विथ प्रॉपर रिदम. काय सांगितलेले आपल्याला? रीड द पोएम अलाउड, कविता मोठ्याने वाचा. ट्रूथ, स्टिक्स अँड स्टोन्स मे ब्रेक माय बोन्स बट वर्ड्स कॅन ऑल्सो हर्ट मी. स्टोन्स अँड स्टिक्स ब्रेक ओनली स्किन while words are ghosts that haunt me. Slant and curved, the fall-word swords to pierce and stick inside me. Bats and bricks may edge through bones, but words can mortify me. Pain from words has left its scar on mind and heart that's tender. Cuts and bruises now have healed, its words that I remember. यामध्येच काय सांगितलेलं आपल्याला? रिसाइट इट विथ प्रॉपर रिदम. योग्य अशा ताल आणि लयामध्ये आपल्याला ही कविता पाठ करायची आहे. तर प्रत्येक विद्यार्थ्यानं ही कविता आपापल्या सोयीनुसार पाठ करून घ्यायची आहे. सेकंड ॲक्टिव्हिटी, फाइंड फ्रॉम द पोएम 2 लाईन्स ईच दॅट कंटेन द फॉलोइंग फिगर ऑफ स्पीच. खाली जे काही फिगर ऑफ स्पीच देण्यात आलेले आहेत तर ते फिगर ऑफ स्पीच दाखवणाऱ्या 2 कवितेच्या ओळी आपल्याला लिहायचे आहेत. फर्स्ट फिगर ऑफ स्पीच, ॲलिट्रेशन. तर ॲलिट्रेशन दर्शवणाऱ्या 2 ओळी कोणकोणत्या आहेत? पहिली ओळ, स्टिक अँड स्टोन्स मे ब्रेक माय बोन्स. सेकंड लाईन, स्टोन्स अँड स्टिक्स ब्रेक ओनली स्किन. सेकंड फिगर ऑफ स्पीच दिलेला आहे रिपिटेशन. तर रिपिटेशनमधल्या लाईन्स आहेत, स्टिक्स अँड स्टोन्स मे ब्रेक माय बोन्स, स्टोन्स अँड स्टिक्स ब्रेक ओनली स्किन. थर्ड ॲक्टिव्हिटी, थर्ड ए, पिक आउट फ्रॉम द पोएम द सिनॉनिम्स ऑफ. कवितेमधून खालील शब्दांचे समानार्थी शब्द शोधून लिहायचे आहेत. फर्स्ट वर्ड इज इंजुरी आणि इंजुरीचा सिनॉनिम आहे ब्रुइज. सेकंड वर्ड इज डेलिकेट. द सिनॉनिम ऑफ डेलिकेट इज टेंडर. थर्ड वर्ड इज ॲज. द सिनॉनिम ऑफ ॲज इज स्कार. फोर्थ word is embarrass. The synonym of embarrass is mortify. Fifth word is cured and the synonym of cured is healed. Activity third B, pick out from the poem the antonyms of. खाली काही शब्द दिलेले आहेत तर त्यांचे विरुद्धार्थी शब्द आपल्याला या कवितेमधून शोधून लिहायचे. फर्स्ट वर्ड इज फॉरगेट and the antonym of forget is remember. Second word is flat or straight, antonym curved. Third word make, antonym
break. Fourth word rise, antonym fall. Fifth word outside, antonym inside. Fourth activity, answer in your own words with the help of the poem. Write them in your notebook. या कवितेच्या आधारे खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे तुमच्या स्वतःच्या शब्दात लिहायची आहेत. राईट देम इन युअर नोटबुक ही तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून ठेवा. क्वेश्चन ए, व्हॉट ऑब्जेक्ट्स कॅन कॉज इंजुरी टू युअर बॉडी? आन्सर, द ऑब्जेक्ट्स दॅट कॅन कॉज इंजुरी टू आवर बॉडी आर स्टिक्स, stones. B, how do harsh and bitter words hurt the poet? Answer, harsh and bitter words are like slant and curved sword. They deeply hurt the poet's sentiments. C, what can heal faster, body or the mind and heart emotions? Explain your choice. या प्रश्नाचा अर्थ काय होतो की काय लवकर बरं होऊ शकते, शरीर लवकर बरं होईल की मन किंवा हृदय किंवा भावना? की तुम्ही जे काही उत्तर लिहाल तर त्याचं स्पष्टीकरण द्या. आन्सर, बॉडी कॅन हील फ्रॉम एनी स्कार फास्टर दॅन आर माइंड अँड हार्ट बिकॉज वेन आर माइंड अँड हार्ट गेट हर्ट इट डिस्टर्ब्स अस फॉर अ लॉंग टाईम. It is quite difficult to come out of that trauma. Question D, why are harsh words called ghosts? की जे काही हार्श वर्ड्स म्हणजे कठोर शब्द आहेत त्यांना भूत का म्हटलेले? आन्सर, हार्श वर्ड्स आर कॉल्ड घोस्ट्स बिकॉज दे हर्ट अवर इमोशन्स and the insult caused by words disturbs our mind for a long time. E, what does the poet want you to keep in mind when you speak? ज्यावेळेस तुम्ही बोलत असता त्यावेळेस तुम्ही काय लक्षात ठेवलं पाहिजे असं कवी म्हणतो? आन्सर, द पोएट सेज दॅट हार्श लँग्वेज हर्ट्स अवर माइंड अँड हार्ट which last for a long time. So, the poet wants us to keep in mind to use very kind and gentle words when we speak. Fifth activity, find the rhyme scheme of the stanza number 2 and 3. One is done for you. Stanza 1, A, B, C, B. बघा आपल्याला या कवितेमधील स्टांजा सेकंड आणि स्टांजा थर्ड यामधील राईम स्कीम ओळखायची आहे. एक आपल्याला करून दिलेला आहे. पहिला स्टांजा जो काय आहे त्या पहिल्या स्टांजाची राईम स्कीम आहे ए बी सी बी. आता आपण स्टांजा 2 त्याची राईम स्कीम बघू. स्टांजा 2 मधील पहिली ओळ आहे स्लँट अँड कर्व्ड द फॉल वर्ड सॉर्ड्स आणि शेवटचा शब्द आहे सॉर्ड्स. तर या शब्दाला आपण ए नाव देऊ. सेकंड लाईन बघा, टू पिअर्स अँड स्टिक इनसाइड मी. आता मी हा शेवटचा शब्द आहे. मी हा शेवटचा शब्द सॉर्ट्स या शब्दाशी राईम होतो का? तर नाही. त्याच्यामुळं आपण याला बी हे नाव देऊ. थर्ड लाईन इज गिवन बॅट्स अँड ब्रिक्स मे ॲक्ट थ्रू बोन्स. शेवटचा शब्द आहे बोन्स. मग बोन्स हा शब्द सॉर्टसोबत मॅच होतो का? नाही. म्हणजे ए लिहिता येणार नाही. मी सोबत मॅच होतो का? जे राईम होतो का? तर नाही. बी लिहिता येणार नाही. त्याच्यामुळे या ठिकाणी लिहावं लागेल आपल्याला सी. फोर्थ लाईन आहे या स्टँजाची, बट वर्ड्स कॅन मॉर्टिफाय मी. या ठिकाणी शेवटचा शब्द आहे मी. मग ए सोबत राईम होतो का? नाही. तर बी सोबत तो होतो, म्हणजे सेकंड लाईन सोबत होतो, म्हणून या ठिकाणी आपल्याला बी लिहावं लागेल. तर बघा या जाची राईम स्कीम झाली ए बी सी बी. आता आपण थर्ड स्टांजाची राईम स्कीम बघू. थर्ड स्टांजामधील पहिली लाईन आहे पेन फ्रॉम वर्ड्स
हॅज लेफ्ट इट्स स्कार. शेवटचा शब्द आहे स्कार. आता याला आपण ए नाव देऊ. ऑन माइंड अँड हार्ट दॅट्स टेंडर. या ओळीमध्ये शेवटचा शब्द आहे टेंडर. टेंडर हा स्कारसोबत राईम होतो का? नाही. त्याच्यामुळे या ठिकाणी आपण बी लिहू. थर्ड लाईन, कट्स अँड ब्रुजेस नाव हॅव हिल्ड. या ओळीमध्ये शेवटचा शब्द आहे हिल्ड. तर हिल्ड हा शब्द स्कार आणि टेंडर या दोन्ही शब्दांसोबत राईम होत नाही. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला लिहावं लागेल सी. आता फोर्थ लाईन आहे, इट्स वर्ड्स दॅट आय रिमेंबर. लास्ट वर्ड आहे रिमेंबर. मग रिमेंबर हा वर्ड कशासोबत राईम होतो बघा? स्कारसोबत होत नाही. रिमेंबर टेंडर म्हणजे टेंडरसोबत राईम होतो. मग या ठिकाणी आपल्याला लिहावं लागेल बी. म्हणजे या स्टॅन्झाची राईम स्कीम आहे ABCB. सिक्स्थ ॲक्टिव्हिटी, जस्ट ॲज वर्ड्स कॅन हर्ट अँड लिव्ह अ स्कार ऑन द माइंड अँड हार्ट, वर्ड्स कॅन ऑल्सो हील अ पर्सन इन डिस्ट्रेस. बघा, जसं एखादा शब्द आपल्या मनावर, आपल्या हृदयावर काही जखमा, काही खुणा ठेवून जातो, आपलं मन दुखावतं, तसेच शब्द हे काही कंडिशनमध्ये, काही सिच्युएशनमध्ये ज्यावेळेस व्यक्ती डिस्ट्रेसमध्ये असेल, दुःखी असेल, त्यावेळेस त्याच्या भावना या भरून निघण्याचं कामसुद्धा याच्याद्वारे होत असतं. म्हणजे शब्दांद्वारे जखमा या भरूनसुद्धा निघतात. राईट इन युअर नोटबुक अँड एक्सपिरियन्स ऑफ युअर ओन विच प्रूव्ज दॅट काइंड वर्ड्स रिलीव्ह डिस्ट्रेस. आता तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये तुमचा एखादा अनुभव लिहायचा आहे की ज्यानं असं सिद्ध होते की जे काइंड वर्ड्स आहेत, जे चांगले शब्द, आपण दयाळूपणे वापरलेले शब्द असतात, ते दयाळूपणे वापरलेले शब्द यानं जो काही डिस्ट्रेस आहे, जो ताणतणाव आहे, दुःख आहे, ते कसं होतं? मुक्त होतं, कमी होतं. असा एखादा अनुभव तुम्हाला या ठिकाणी तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचा आहे. तसला एक एक्सपिरियन्स आपण लिहू. ॲक्च्युली आय एम व्हेरी गुड इन ड्रॉइंग. आय पार्टिसिपेट इन मेनी कॉम्पिटिशन्स. आय वॉज फेल्ड इन इट इन स्टँडर्ड 7th. आय वॉज टोटली इन स्ट्रेस. माय मदर इज माय फर्स्ट गुरु. शी रिलीव्ज माय स्ट्रेस अँड keeps stress at bay. She told me to keep cool and calm and said, believe in yourself. It is not the last exam of your life. You can give many such examinations if you think positively. She advised me, be confident and don't lose hope. I know your capacity. You can do better in future if you try your best. Only you can change your life. No one can do it for you. So leave your negativity and try again. Whatever comes, face it on your feet. Work hard and you will succeed. These words of my mother gave me inspiration and I tried my level best for the next exam and passed with flying colors. 7th activity, complete the following. खाली दिलेले मुद्दे आपल्याला पूर्ण करायचे आहेत. फर्स्ट पॉईंट इज गिवन द टायटल ऑफ द पोएम. या कवितेचं टायटल काय आहे? तर टायटल आहे ट्रूथ. सेकंड पॉईंट, द पोएट ऑफ द पोएम. या कवितेचे कवी कोण आहेत? तर ते कवी आहे बॅरी वेड. थर्ड, थीम ऑफ द पोएम. या कवितेची थीम म्हणजे मध्यवर्ती कल्पना कोणती आहे? तर ती आहे वी शुड नॉट से एनिथिंग बॅड टू एनीवन. वी शुड यूज वर्ड्स केअरफुली. नंतरचा पॉईंट आहे नंबर ऑफ स्टांजास. या कवितेमध्ये किती कडवे आहेत? तर ते 3 आहेत, 3. राईम स्कीम. कवितेची राईम स्कीम काय आहे? तर ABCB. फिगर ऑफ स्पीच. या कवितेमध्ये कोणकोणते फिगर ऑफ स्पीच वापरलेले आहेत?
ॲलिट्रेशन अँड रिपिटिशन. द लाईन आय लाईक्ड, मला या कवितेमध्ये आवडलेली ओळ. पेन फ्रॉम वर्ड्स हॅज लेफ्ट इट्स स्कार ऑन माइंड अँड हार्ट दॅट्स टेंडर. 8th ॲक्टिव्हिटी, समराइज द पोएम इन शॉर्ट इन युअर ओन वर्ड्स. आता ही जी दिलेली कविता आहे ती तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये समराईज करायची, तिची समरी लिहायची आहे शॉर्टमध्ये. बघा, या कवितेची समरी लिहिण्या अगोदर काही पॉईंट लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. कन्सिडर दीज पॉईंट्स टू समराइज द पोएम. खाली काही मुद्दे दिलेले आहेत, ते मुद्दे लक्षात घेऊन आपल्याला ही कविता समराइज करायची आहे. मग कोणकोणते पॉईंट्स आहेत? आयडेंटिफाय हू द स्पीकर इज. सर्वात पहिले हे ओळखा की या कवितेमध्ये स्पीकर कोण आहे. अँड हू द पोएम इज ॲड्रेस टू, आणि ही कोणाला उद्देशून लिहिलेली कविता आहे, या 2 गोष्टी माहीत असणं महत्त्वाचं आहे. ते आपण ओळखू पहिले. आयडेंटिफाय द मेन पॉईंट्स इन एव्हरी स्टांजा. प्रत्येक कडव्यामध्ये मेन पॉईंट्स कोणते आहेत, महत्त्वाचे मुद्दे कोणकोणते आहेत ते ओळखा. एक्सप्रेस देम इन शॉर्ट सिम्पल सेंटेन्सेस इन युअर ओन वर्ड्स. आणि हे ओळखल्यानंतर या वाक्यांना तुमच्या स्वतःच्या शब्दात साध्या सोप्या वाक्यांमध्ये, छोट्या छोट्या वाक्यांमध्ये, शॉर्ट्स सिम्पल सेंटेन्सेसमध्ये या ठिकाणी लिहा. एक्सप्लेन इम्प्लाइड मिनिंग, की या कवितेमागचा उद्देश काय, याचा अर्थ काय ते या ठिकाणी लिहायचं आहे. रिटेन द ऑर्डर ऑफ पॉईंट्स, किंवा जसे मुद्दे आहेत, जसे पॉईंट आहेत त्यांचा क्रम आपल्याला कायम ठेवायचा आहे. राईट डाऊन द पॉईंट्स मेकिंग शॉर्ट पॅराग्राफ फॉर ईच स्टांजा. प्रत्येक कडव्यासाठी आपल्याला काही पॉईंट्स लिहायचे जे शॉर्ट पॅराग्राफ तयार करतील. कन्क्ल्यूड द समरी विथ ओव्हरऑल थीम अँड मिनिंग ऑफ द पोएम. आणि या कवितेची जी ओव्हरऑल थीम आहे, मध्यवर्ती कल्पना आहे आणि कवितेचा अर्थ आहे, यांच्या समवेत आपल्याला काय करायचं आहे, कन्क्ल्यूड, शेवटी कन्क्ल्युजनमध्ये ते लिहायचं आहे. आता आपण या कवितेची समरी लिहू. द स्पीकर ऑफ द पोएम ट्रूथ इज बॅरी वेड. द पोएट इज ॲड्रेसिंग दिस पोएम टू द रीडर्स. The poet says that sticks and stones may break our bones and skin, but the harsh words that we use trouble a lot. The poet compares words with slant and curved sword which pierce us deeply. The things like bats and bricks may hurt us physically, but the harsh words that we use hurt our emotions deeply. Our physical injury can be healed easily, but the scars due to hard words on our mind and heart are very delicate and remains forever. So we should use words carefully while speaking. या ठिकाणी हा इंग्लिश वर्कशॉप पूर्ण झाला. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलचे सर्वच व्हिडिओज ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनला क्लिक करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, गरजू विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा. काही अडचण असेल, काही सजेशन असेल, काही इन्फॉर्मेशन असेल किंवा रिप्लाय द्यायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट टिल द एंड, शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू. थँक्स अ लॉट.